हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही? बरे आहेत ना? चला तर मग सुरुवात करूया नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मित्रांनो, काल आहे ना मी मार्केटमध्ये गेलेली होती, तर तिथून आहे ना गाजर आणलेले आहेत. 1 किलो गाजर आणलेले आहे मी. आणि आज आहे ना मी त्यांचे ना किसून घेते, व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणार आणि मग किसून आहे ना त्यांचा हलवा बनवणार आहे. आता वाजलेले आहेत 5 आणि या टायमाला मी आता बनवणार आहे. मगाशी साई झोपलेला होता आणि मी पण त्याला घेऊन त्याच्यासोबत पडलेली होती. मी काही झोपत नाही दुपारी, पण मग त्याच्यासोबत पडलेली होती मोबाईल घेऊन. तर आता साई उठलेला आहे, पुढच्या रूममध्ये आहे तो, आणि मी या रूममध्ये आता गाजर घेऊन बसलेली आहे आणि त्यांना व्यवस्थित स्वच्छ धुवून घेते आणि किसणीने व्यवस्थित किसून घेते बारीक. हे पहा मित्रांनो, गाजर 1 किलो आणलेले आहेत. थोडेसे मोठे मोठे आहेत ते. आणि साई इकडे बसलेला होता, उठला तेव्हा पसारा करून गेलेला आहे. आणि हे काल मी रात्री मार्केटमध्ये गेली होती तेव्हा भाजीपाला आणलेला होता. टोमॅटो वगैरे संपून गेलेले होते काल, तर आज मी रात्री घेऊन आली. ठेवलेलंच नाही आहे, असेच बाहेर पडलेले आहे. आता ठेवून देईल मी थोड्या वेळाने. तोपर्यंत आहे ना गाजर व्यवस्थित स्वच्छ धुवून घेते. आणि इकडे पेपर ठेवलेला आहे, किसणी त्याच्यावर ठेवलेली आहे. पहिले गाजर स्वच्छ धुवून घेते. मित्रांनो, गाजर धुवून झालेले आहेत. आता मी ना त्यांना पुसून घेते. हे पहा मित्रांनो, केक आहे. आमचे जे भाडेकरू आहेत ना त्यांनी आणून दिलेले आहे. ते दादा आहे ना हॉटेलमध्ये जॉब आहेत त्यांचा, मॅनेजर आहेत ते हॉटेलमध्ये. मग त्यांच्या तिथे आता भरपूर काही ना काही सेलिब्रेशन होत राहतात हॉटेलमध्ये. तर आहे ना त्यांनी आणून दिलेले आहे. ते नेहमी काही ना काही आणतच राहतात आणि आमच्याकडे देतात ते खायला, आम्हाला पण. मित्रांनो, स्वच्छ धुवून घेतले आणि पुसून पण घेतलेले आहे. हा बघा, साई आला काम करायला. पुढच्या रूममध्ये बसलेला होता, तर लगेच येऊन गेला. आता कोथिंबीर पण टाकून दिली, खाली टोमॅटो टाकलं आणि हे घेऊन बसलेला आहे. आता त्याचं तर पहिले पुढे काम राहतं. जिथे मम्मा काम करेल तिथं साईचं काम राहतं. साई, ए साई, तू काम करतो? तू काम करतो का असं? काम करतो तू? ओ बापरे, इथे इथे काम करतो? हे काय आहे? टोमॅटो. टोमॅटो. हां, जी तू करून देणार आहे का? तुला येतं? गाजर नको नको तोडू. दे, माझ्याकडे दे. हा, वाव, थंड 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 लागतं. ठेवून दे, इथे ठेव, टाकू नको बरं. मित्रांनो, आपलं आहे ना वरचं, म्हणजे गाजरचं आहे ना वरचं साल काढून झालेलं आहे. हे पहा, एवढे गाजर आहेत आणि हे एवढं त्याचं वरचं पूर्ण निघालेलं आहे.
आणि साई पुढच्या रूममध्ये देऊन आली मी त्याला पुढच्या रूममध्ये. कारण आहे ना, इथे मला काहीच काम करू देत नव्हता तो. नुसता मध्ये मध्ये हात टाकायचा आणि काहीच करू देत नव्हता. आणि तो असला तर आपल्याला पटपट काम होत नाही. म्हणून मग मी त्याला काय केलं, पुढच्या रूममध्ये जाऊन देऊन आली. मग आता हे गाजरचं सगळं हे वरचं काढून घेतलेलं आहे, तर मग आता ते आपल्याला किसायला सोपं जाईल गाजर. म्हणून आता मग मी किसून घेते. या मोठ्या परातमध्ये आता मी गाजर किसणार आहे. छोटंसं भांडं घेतलं असतं, पण मग मोठंच घेऊन घेते, कारण त्याच्यानंतर आपल्याला स्वयंपाक पण करायचा आहे. तर याच्यात किसून घेते. नंतर आपल्याला पीठ मळण्यासाठी चांगलं राहील या परातीमध्ये. तर आता मी याच्यात गाजर किसून घेते. हे पहा मित्रांनो, किती छान किसलं जातं हे या किसणीने. आता मी पटापट सगळे गाजर किसून घेते, मग बोलते तुमच्यासोबत. हे पहा मित्रांनो, गाजर आहे ना किसून झालेलं आहे आणि पटापट सगळं आहे ना किसून घेतलेलं आहे मी. इथे 4-5 उरलेले आहेत, पण मग ते नाही करत, कारण खूप जास्त होऊन जाणार. आणि ते नंतर आहे ना भाजीमध्ये जेव्हा आम्ही जेवण करणार ना, तेव्हा चिरून खाऊन घेऊ. आणि एवढं आता किसून झालेलं आहे. आता मी थोड्या वेळाने ना त्याला गॅसवर ठेवून आहे ना कढईमध्ये भाजून घेते गाजर शिजेपर्यंत. गाजर माझं किसून झालेलं आहे, कारण आहे ना साई जरी इथे राहिला असताना तर मला कामच करू दिलं नसतं. तर मी आहे ना पटापट किसून घेतलेलं आहे. मित्रांनो, आपला गाजर तर किसून झालेला आहे या किसणीने. तुम्ही पण तुमच्या घरी जर गाजरचा हलवा बनवत असेल तर ना सांभाळून करत जा. कधी कधी ना आपण किसायला गेलो, फास्ट करायला जातो तर आपल्या हाताला लागून जातं, तर रक्त येण्याचे चान्सेस असतात. तर मग काळजीपूर्वक करत जा. तर मी पण तसंच केलेलं आहे, हळूहळू केलेलं आहे, म्हणजे आपल्या हाताला लागणार नाही म्हणून. मित्रांनो, आता गाजरच्या हलव्यामध्ये काय काय टाकणार आहे, जेव्हा आता मी गाजरचा हलवा बनवेल ना, तेव्हा तुम्हाला मी दाखवेल त्याच्यामध्ये काय काय टाकतात ते. आणि ती वस्तू टाकल्यावरच गाजरचा हलवा छान लागतो, त्याशिवाय चांगला येत नाही.
आता हे जे गाजरचं वरचं काढलेलं होतं ना, ते आता मी डस्टबिनमध्ये टाकून देते. मित्रांनो, साई पुढच्या रूममध्ये आहे. त्याचं कधीच इकडे यायचं चालू आहे, कारण मी त्याला पुढच्या रूममध्ये कोंडून आलेली आहे आई बाबांसोबत. ते टी व्ही बघताय, तर त्याचं दरवाजाजवळ येऊन आहे ना कधीच रडणं चालू आहे. मित्रांनो, कढई घेतलेली आहे मी आणि इकडे गाजरचा किसून घेतलेला आहे आणि इकडे ना काजू बदाम घेतलेले आहे आणि हे इलायची पण घेतलेली आहे. आता काजू बदाम आहे ना मी थोडंसं याच्याने बारीक करून घेते आणि कारण त्याच्यामध्ये टाकायला पाहिजे गाजरमध्ये. मोठे जर राहिले ना तर मग ते माझ्या सासऱ्यांना चावता येणार नाही, कारण त्यांचे दात नाही ना म्हणून, आणि साईला पण व्यवस्थित खाता येईल म्हणून छोटे बारीक बारीक करून घेते. हे बारीक करून घेतलेलं आहे. आता बारीक कुटून झालेला आहे आपलं. आता आहे ना गॅसवर आहे ना कढई ठेवली, त्याच्यामध्ये तूप टाकलं आणि जे काजू बदाम वाटून घेतलेलं आहे ना ते थोडंसं तुपामध्ये भाजून घेऊ. तूप गरम झाल्यावर आहे ना काजू बदाम त्याच्यामध्ये भाजून घेऊ आणि त्याच्यानंतर हे जे गाजरचं किसलेलं आहे ना ते तुपामध्ये व्यवस्थित भाजून घेऊ त्यांना पण. तूप आपलं गरम झालेलं आहे. मित्रांनो, आता आहे ना गाजर मीने काय केलं, जे तूप होतं ना कढईमधलं, तर त्या तुपामध्ये आहे ना गाजर टाकून दिलं आणि त्याच तुपामध्ये आता मी गाजर शिजेपर्यंत त्याला हलवत राहणार आहे. गाजरला व्यवस्थित शिजू द्यायचं, तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं. पसारा मॅन इकडे आलेला आहे, काम करतोय. साई काय करताय तुम्ही? साई असं हलवत राहायचंय गाजर. तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं. कारण गाजरची टेस्ट तेव्हाच चांगली लागते, व्यवस्थित भाजून घेतल्यावरच. असं झाकून देते म्हणजे व्यवस्थित शिजेल आणि अधूनमधून बघत राहायचं म्हणजे खाली जळणार नाही असं. आणि याचं काही काम चालू आहे. आता डब्बा काढलेला आहे साखरचा. हे पहा मित्रांनो, कसा कलर चेंज होतोय तुपामध्ये भाजल्यावर. आता आहे ना मी त्याच्यामध्ये दूध टाकणार आहे.
आता दूध टाकलेलं आहे मी. आता त्याच्यामध्ये दूध टाकून झालं का व्यवस्थित हलवून घ्यायचं. आता आहे ना दुधामध्ये ना त्याला व्यवस्थित शिजू द्यायचं. गाजर दुधामध्ये व्यवस्थित शिजलं का त्याच्यानंतर आहे ना मग साखर टाकायची. आणि जे आपण तुपामध्ये काजू बदाम भाजून घेतलेले ते नंतर टाकू. आणि इलायची ना थोडी बारीक कुटून घ्यायची आणि मग ती पण टाकायची. तेव्हा छान गाजरचा हलवा येतो आणि टेस्ट पण चांगली लागते. तर आता मी हे दुधामध्ये व्यवस्थित भाजून घेईल. दूध त्याच्यामध्ये मधलं जे आहे ते आटेपर्यंत. तर आता आहे ना मी हलवून घेते आणि या मोठ्या परातीने ना झाकून देते. गॅस हळू करायचा म्हणजे व्यवस्थित भाजलं जाईल आपलं. आणि आता एकीकडे वरण भाताचा कुकर लावून घेते, कारण स्वयंपाक पण तर करावंच लागेल आपल्याला. हे पहा मित्रांनो, आता थोडंसंच बाकी राहिलेलं आहे. जे आपण दूध टाकलेलं होतं ना, तर आता ते कमी कमी होत चाललेलं आहे आणि व्यवस्थित भाजलं जात आहे दुधामध्ये. आणि इकडे ना मी इलायची याच्यामध्ये कुटून घेते बारीक. आणि ती कुटून झाली का मग त्या गाजरच्या याच्यामध्ये टाकून देणार. आणि इकडे मी कुकर लावलेला आहे वरण भाताचा. इलायचीचा पावडर टाकून झालेले आहे. आता आहे ना मी त्याच्यामध्ये साखर टाकते. साखर टाकून आहे ना हलवून घ्यायचं आहे. साखर टाकून झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये ना व्यवस्थित साखरमध्ये भाजून घेते आणि टेस्ट पण चांगली येईल नंतर. इलायचीचं पावडर टाकून झालेलं आहे आणि त्याच्यानंतर हे काजू बदाम जे मी तुपामध्ये भाजून घेतलेलं होतं ते टाकून देते. आता ते तेलाचं चिपकलेलं आहे. आता याला पण मिक्स करून घेते. हे पहा मित्रांनो, साखर टाकल्यावर आहे ना थोडंसं पातळ होऊन जातं, कारण साखर विरघळते ना त्याच्यामुळे. आता मी याच्यावर आहे ना ताट झाकून देते आणि थोडंसं शिजू देणार अजून थोडंसं. मित्रांनो, अशा रीतीने आपला हलवा बनत आहे. एका गॅसवर आहे ना मी वरण भाताचा कुकर लावलेला आहे आणि एका गॅसवर आपला गाजरचा हलवा बनत आहे. तर अजून त्याला थोडा वेळ आहे, टाईम आहे. आता मी साखर वगैरे टाकलेले आहे त्याच्यामध्ये आणि इलायची पावडर टाकलं. आणि आता वरण भाताचा कुकर तिकडे लावलेला आहे आणि साई ना पुढच्या रूममध्ये बसलेला आहे. साई जेव्हापासून उठलेला आहे ना त्याला काहीच खाऊ घातलेलं नव्हतं. तर आता मी त्याच्यासाठी त्याचं नागलीचं पेस्ट बनवून देते आणि त्याला खाऊ घालून देते. मित्रांनो, याच्यामध्ये ना 1 चम्मच नागलीचं पीठ घ्यायचं आणि 1 चम्मच आपलं काजू बदाम आणि मखाने यांचं वाटून घेतलेलं जे असतं ना ते 1 चम्मच घ्यायचं. आणि 1 चम्मच आहे ना तूप टाकायचं. त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकून आहे ना मिक्स करून घ्यायचं त्यांना.
आणि गॅसवर ठेवल्यानंतर आहे ना चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकल्यावरच पोरं खातात आणि असं हलवत राहायचं आहे त्याला. आणि तो जेव्हापासून उठला होता ना तेव्हापासून त्याला काहीच खाऊ घातलेलं नव्हतं. आणि माझं तर दुसरेच कामं चालू होते, म्हणजे हे गाजर वगैरे धुवून घेतलं आणि किसायचं वगैरे हे काम चालू होतं, त्याच्यामुळे त्याला काही खाऊ घातलं नव्हतं. पण आता त्याला आहे ना भूक लागलेली आहे, तर मग त्याचं पेस्ट बनवून देते आणि मग त्याला खाऊ घालून देते. आणि एकीकडे आपला हलवा शिजत आहे, बाकी आहे थोडंसं अजून 2-1 मिनटं त्याला शिजवेल, मग बंद करून देईल. साईचं पण खाऊ बनवून झालेलं आहे. अजून 1 मिनटं त्याला असंच गॅसवर राहू देणार, व्यवस्थित शिजवून घेणार आणि मग थंड झालं का साईला खाऊ घाल. वरण भाताचा कुकर झालेला आहे आपला. आता मी ते बंद करून दिलेलं आहे. हा बा येऊन गेला इकडे. तिकडून आजी आवाज देते त्याला. मित्रांनो, साईचं खाऊ बनवून झालेला आहे. आता मी त्याला खाऊ घालून देते आणि तो पण इकडेच किचन रूममध्ये आलेला आहे. तर आता थंड झालं का मी त्याला खाऊ घालते. आणि आपला हलवा पण बनवून झालेला आहे. आता मी बंद करून देते त्याला पण. तर मित्रांनो, आता मी साईला खाऊ घालते आणि त्याला भूक लागलेली आहे आणि आपला हलवा पण बनवून झालेला आहे. तर मित्रांनो, मी आता इथंच बंद करते व्हिडिओ बनवायचं आणि तुमच्यासोबत बोलते नंतर आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तर मित्रांनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.